जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 213, वार आहे शनिवार व तारीख 1 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजच्या वाचनाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करणार आहोत। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला
वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश होतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील माया ब्रह्म निरूपण या 5व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 20 या अंकानंतर वस्तू नव्हे बोलिजे ऐसी या शब्दांनी 21व्या ओवीस प्रारंभ होतोय. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. वस्तू नव्हे बोलिजे ऐसी, माया जैसी बोलिजे तैसी. काळ पावेना वस्तूसी, मायेस झडपी. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग. माया भंगे ब्रह्म अभंग, जैसे तैसे. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर. तितुकी माया परमेश्वर, सबाह्य अभ्यंतरी. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा. जळी असोनी नातळे जळा, आकाश जैसे. माया ब्रह्माचे विवरण, करिता चुके जन्म मरण. संतांच गेलिया शरण, मोक्ष लाभे. अरे या संतांचा महिमा, बोलावया नाही सीमा. जयांचेनी जगदात्मा, अंतरची होईजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 6 ओळ्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 21 या अंकाने ब्रह्म शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. ब्रह्म शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही. माया सांगता येते. ब्रह्माविषयी अबोलणे उचित. मायेविषयी बोलाल तितके थोडेच आहे. काळ
ब्रह्माकडे जाऊ शकत नाही, पण मायेला झळकतो. अनेक रंग व अनेक रूपे आहेत, ती सर्व मायेची. त्या मायेचा नाश होतो. ब्रह्म जसेच्या तसे अभंग आहे. नाना रूपे, नाना रंग, नाना कल्पना साऱ्या मायेच्या. माया भंगते, ब्रह्म अभंग. आता हे सविस्तर वर्णन पुरे झाले. स्थावर जंगमात्मक जेवढे म्हणून अस्तित्वात आहे, तेवढी माया व हिच्यात अंतर्बाह्य परमेश्वर व्यापलेला आहे. तात्पर्य चराचरांस होते जाते ते सारे मायेतले. ब्रह्म सर्वांच्या अंतर्बाह्य आहे. ज्याप्रमाणे आकाश पाण्यात असूनही पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व उपाधीत तो परमात्मा असूनही त्या उपाधीहून तो अलिप्त आहे. माया ब्रह्माचे विवरण केले म्हणजे जन्म मरण चुकते व संतांस शरण जाऊन मोक्ष मिळतो. अरे, ह्या संतांचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे. त्यांच्या कृपेने परमात्माच अंतःकरणात प्रकट होतो, जीवच ब्रह्म होतो. इति श्री दशक 6 समास 5. येथे 6व्या दशकातील 5वा समास समाप्त होत आहे. पुढील समासाचे वाचन करण्यास आपण पुढील भागात सुरुवात करूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळात वेळ काढून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाचे श्रवण केले, त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.